तर आपलं काल कुठपर्यंत चालवलं होतं? स्पेसिफिक हीट आणि हीट कॅपॅसिटी पर्यंत आपलं झालेलं होतं, राईट? काय होतं स्पेसिफिक हीट? काय होतं? द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड फॉर व्हॉट? टू रेज द टेम्परेचर ऑफ सबस्टन्स होतं का? वाचा बरं नीट एकदा. युनिट मास बाय 1 डिग्री सेल्सियस और 1 केल्विन. तर आपण काय म्हणलं होतं? स्पेसिफिक हीट. स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला सगळ्यात पहिले स्पेसिफिक हीट डिनोट कशाने केलं होतं आपण? स्मॉल एस ने, नॉट कॅपिटल एस. काय होता फॉर्म्युला? Q अपॉन m into delta T, where Q was the heat, then mass and change in temperature. Then आपल्याकडे काय होतं आणखी? We had heat capacity. Heat capacity काय होतं? Mass into specific heat. तर दिलेल्या अमाउंट ऑफ मास मध्ये किती हीट स्टोर होऊ शकते याला काय म्हणलं होतं आपण? स्पेसिफिक हीट. याला असं पण म्हणू शकता किंवा दिलेल्या मासला 1 डिग्री सेल्सिअसनी किंवा 1 केल्विननी जेव्हा वजन वाढवायचं असतंय त्याला किती हीट लागणार याला काय म्हणणार? हीट कॅपॅसिटी. अरे 1 डिग्री सेल्सिअसने वाढवलं ना इथे पण, बट कशाचं होतं? ऑफ द गिवन मास. आणि इकडे काय होतं? युनिट मास. युनिट म्हणजे काय? लगेच स्मॉलेस्ट, त्याचा सगळ्यात स्मॉलेस्ट एका युनिटला. युनिट म्हणजे काय? की ते कशापासून बनलंय. युनिट कॅन बी इन ग्राम्स, इट कॅन बी इन केजी. 1 ग्राम और 1 केजी ला किती लागणार आहे? 1 केजी और 1 ग्रामला. इथे गिवन मास म्हणजे जेवढं पण दिलंय तेवढ्या सगळ्या याला 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी किती हीट एनर्जी लागेल? दॅट विल बी आवर हीट capacity, and that is given by mass multiplied by specific heat. Next reading टाका आता molar specific heat. आणि स्पेसिफिक हीट ही हायेस्ट कशाची आहे? वॉटर, बिकॉज ऑफ विच इट इज ऑल्सो यूज्ड एज yes, so they are also having high specific heat, but we cannot spread oil in our rooms, right? So we use water. या मोलार स्पेसिफिक हीट मध्ये काय असेल? स्पेसिफिक हीट तर आपण बघितलं होतं, त्याच्या पुढे फक्त मोलार लावलंय. मोलार लावलं म्हणजे काय आलंय? हा, इथपर्यंत तर आपण बघितलंय, एवढा पिक्चर तर आपण बघितलाय. त्याच्यामध्ये फक्त आता काय झालंय? मोलार आलाय. मोलार आल्यानंतर काय करेल मोलार? ऍज सिंपल ऍज दॅट. काही पण असं डोकं तर लावायला सुरू करा की काय होऊ शकतं म्हणून. होऊन काय होईल? चुकीचं होईल. फांसी की सजा थोड़ी ना मिल रही है. लिया द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड, the amount of heat required to raise the temperature of 1 mole of gas, to raise the temperature of 1 mole of gas by कितनी वाढवावं लागेल? कितनी? 1 डिग्री सेल्सियस और 1 केल्विन. आणि फॅरनहाइट मध्ये विसरले. कशासाठी करायला लावलं होतं मी? 1 डिग्री सेल्सिअसनी चेंज केल्याच्या नंतर फॅरनहाइट मध्ये किती चेंज होतो?
9/5 म्हणजेच किती 1.8 इज कॉल्ड लिहा पुढे 1.8 नका लिहू इज कॉल्ड मोलार स्पेसिफिक हीट. तुम्ही एक काम करा तुमचे जे वरती जे आपली हेडिंग लाईन आहे ना ते असं लिहा की चेंज इन 1 डिग्री सेल्सियस change in 1 degree Celsius is equals to how many Fahrenheit degree Fahrenheit calculate केले आपण किती 1.8 डिग्री Fahrenheit पक्का ना क्या नीट कॅल्क्युलेट केले ना नाहीतर केली गडबड 9/5 होईल आणि 1 डिग्री फॅरेनहाइट ने केल्याच्या नंतर चेंज इन 1 डिग्री Fahrenheit is equals to 5/9 that is also equals to 0.55 बार डिग्री सेल्सियस किंवा 5-6 डिग्री सेल्सियस पण लिहू शकतात इट्स अप टू यू लिहावरती तुमच्या याच्यामध्ये and next heading will be water equivalent. हा क्वेश्चन जर आला याच्यावरती की वॉटर इक्विव्हॅलंट वरती तर असं समजायचं नाही की ये कुछ आउट ऑफ सिलेबस हो गया ये भी दिया गया है आपके नोट्स में आणि याच्यावरती क्वेश्चन सुद्धा विचारला गेलेला आहे दॅट आय विल डिस्कस की क्वेश्चन काय आलेला आहे बट वॉटर इक्विव्हॅलंट काय आहे दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट आणि नोट्स मधून असं कुठल्याच गोष्टीचा असा विचार करायचा नाही की हा क्वेश्चन आतापर्यंत विचारला गेलेला नाहीये म्हणजे यावर्षी विचारला जाणार नाही असं कुठं लिहिलेलं नाहीये युपीएससी ने की आम्ही आतापर्यंत जे विचारलंय आम्ही तेच पुन्हा विचारू म्हणून नाही कॅन आस्क एनी क्वेश्चन फ्रॉम एनीवेअर सो वॉटर इक्विव्हॅलंट मध्ये लिहा इट इज द मास ऑफ वॉटर काय आहे ते मास ऑफ वॉटर सगळ्यात पहिले आपल्याला काय लागणार आहे की वी विल बी फाइंडिंग द मास ऑफ वॉटर तर जे काही आन्सर येईल ते कशामध्ये येईल त्याचा युनिट काय असेल आयदर ग्राम्स इन सीजीएस युनिट और किलोग्राम्स डिपेंडिंग अपॉन किती अमाउंट ऑफ वॉटर येत आहे समजते काय बोलतोय आता पुढे लिहा मास ऑफ वॉटर तर काढायचंय पण मास ऑफ वॉटर कशासाठी मास ऑफ वॉटर इन ग्राम्स मध्ये येणार आहे आपला आन्सर विच वुड ऍब्सॉर्ब और इवॉल्व the same amount of heat as is done by the body in rising or falling through the same range of temperature. कळालं वाचा एकदा स्टेटमेंट काय आहे त्याच्यातनं काय कळालं तुम्हाला मला सांगा हा इक्विव्हॅलंटचा अर्थ काय असतो इक्वल राईट इक्विव्हॅलंट म्हणजेच काय इक्वल तर
तर मग त्याच्यामध्ये आपल्याला कशाचे इक्वल काढायचं आहे हे तर कळालं की वॉटर इक्विव्हॅलेंट म्हणल्यानंतर वॉटरचा काहीतरी वॉटर इन्व्हॉल्व आहे. आपल्याला काय फाइंड करायचं त्या वॉटरचं मास इन ग्राम्स, म्हणजे कोणत्या कंडिशनसाठी तिथं पुढे लिहिलंय. हा मग काय त्याच्यातनं काय कळलं तुम्हाला. त्याच्यामधनं असं सांगायचं आहे की एखादं ऑब्जेक्ट तुम्हाला सांगितलंय की याची हीट कॅपॅसिटी इतकी इतकी आहे आणि त्याला आपण 1 डिग्री सेल्सिअसने त्याचं टेम्परेचर आपण चेंज केलं. एखाद्या ऑब्जेक्टचं त्याची हीट कॅपॅसिटी आपल्याला दिलेली असते की त्याचं टेम्परेचर आपण इतकं चेंज केलं तर तेवढ्या मासचं ते टेम्परेचर चेंज करायसाठी आपल्याला किती पाणी लागेल. कळलं काय बोललो मी. नाही एक ऑब्जेक्ट आहे आपल्याला, दिस इज आवर ऑब्जेक्ट मेड अप ऑफ सम मेटल, से फॉर नाउ इट इज कॉपर. कॉपर मेटल आहे ना की नॉन मेटल. असेलच म्हणा आहे ना. त्याचं आपल्याला वजन आपल्याला काय करायचंय, वी आर गोइंग टू चेंज इट्स टेम्परेचर बाय से 3 डिग्री सेल्सिअस आणि त्याची हीट दिलेली जाईल की एवढी हीट त्याला लागली आहे. हीट विल बी गिवन, त्याची स्पेसिफिक हीट पण दिल्या जाईल आपल्याला. अँड वी आर सपोज टू फाइंड की त्याच्या हे एवढं चेंज करायसाठी जेवढी हीट लागली तेवढंच आपल्याला पाण्याला चेंज करायला किती, म्हणजे पाण्याचं टेम्परेचर चेंज करायसाठी पाणी किती अमाऊंट मध्ये लागेल. सेम फिनोमेना आपल्याला घडून आणण्यासाठी आपल्याला किती पाणी लागेल. कळालं. एवढा टेम्परेचर चेंज करायसाठी आपल्याला किती पाणी लागेल एवढ्या हीट साठी. त्याची हीट दिलेली राहील, टेम्परेचर चेंज दिलेला राहील, तर त्याच्यासाठी आपल्याला किती पाणी लागेल. दॅट विल बी आवर वॉटर इक्विव्हॅलेंट. आता हे कॅल्क्युलेट करायचं कसं आहे की नाही, लिहा त्याचा फॉर्म्युला लिहा खाली. वॉटर इक्विव्हॅलेंट W इज इक्वल्स टू स्मॉल s इंटू m. स्मॉल s काय होतं, स्पेसिफिक हीट इंटू m मास. त्याच्यामध्ये लिहा W काय आहे, वॉटर इक्विव्हॅलेंट. हे पण लिहा बरं. तुम्हाला वाटत असेल अरे हे काय कोण विसरणार आहे, याला विसरला शांत पुन्हा एकमेकांना विचारणार की हे काय आहे. दिस इज द स्पेसिफिक हीट ऑफ द ऑब्जेक्ट किंवा ऑफ द बॉडी. स्पेसिफिक हीट ऑफ body and m will be mass of body. तर बघा आता तुमचा प्रीवियस इयरचा क्वेश्चन आहे, लिहिलं हे सगळं. So we have a previous year question which says the thermal capacity of a substance. लिहा the thermal capacity of a substance is 5 calories per degree Fahrenheit. 5 calorie per degree Fahrenheit. What is water equivalent? What is water equivalent of the substance? अभी यूपीएससी है, सीधा तो पूछेगा नहीं. आता काय करावं लागेल, कॅलरीज कन्वर्टेड टू जूल्स, त्याच्यानंतर फॅरेनहाइट कन्वर्टेड टू सेल्सियस. उसके बाद लगाओ फिर डोका अपना.
बट मला एक सांग, मास इंटू स्पेसिफिक हीट काही आहे का? तेच आहे का? तुम्हाला काय दिलंय मग? समज रहे हो? काय समजलं? थर्मल कॅपॅसिटी काय आणि हीट कॅपॅसिटी काय, दोन्ही वेगळे वेगळे आहे का? एकच आहे ना? मग काय आला आन्सर? अरे मास इंटू स्पेसिफिक हीट काय होतं? अरे हीच तर हीट कॅपॅसिटी आहे तुमची. मग हीट कॅपॅसिटी वॉटर इक्विव्हॅलंट नाही होणार का? मग तुम्हाला जे दिलंय तेच तर तुमचं हे आलंय, हीट कॅपॅसिटीज दिली तुम्हाला, डायरेक्ट हे प्रोडक्ट दिलंय तुम्हाला, तर मग याचा आन्सर काय यायला पाहिजे? तुम्हाला प्रश्नातच उत्तर दिलेलं आहे, 5च आन्सर येणार तुमचं. 25 कशाला, 25 कुठून आणलं तू? नॉट नेसेसरी, त्याचं युनिट ते पण येतं. तुम्ही ते जरी केलं, करून बघा काय होतं, एकदा करके तो देखो. अरे काय होईल, काहीतरी नवीन तर कळेल की असं पण काय येत असते म्हणून आन्सर. करा. कॅलरीजला कशामध्ये कन्वर्ट करणार? जूल्स मध्ये. आन्सर काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, काय दिलेलं आहे? 5 कॅलरी पर डिग्री फॅरनहाइट. सो 1 कॅलरी इज इक्वल्स टू हाऊ मेनी जूल्स? 4.2 जूल्स. द्या मग 5च्या जूल्सच्या ऐवजी काय लिहिणार? 4.2 जूल्स डिवायडेड बाय डिग्री फॅरनहाइट. 1 डिग्री फॅरनहाइट म्हणजे किती डिग्री सेल्सिअस? हा किती? 5/9 आहे पक्का? इकडे येणार 5, इकडे येणार 9. कुछ अलग हो रहा है. 36 and 18, ये 37.8 कुछ तो अलग आ रहा है ये वाला तो. हे नक्की हेच ना, काय म्हणतात, फॅरनहाइट म्हणजे तेच असतं ना? कॅलरी हा. पण हे बघा, माझ्या हिशोबाने तर सरळ सरळ तुम्हाला हीट कॅपॅसिटी दिलेली आहे. दॅट विल बी युअर डायरेक्टली आन्सर. त्याच्या खाली लिहा, इफ हीट कॅपॅसिटी इज गिवन, हीट कॅपॅसिटी विल बी द, किंवा डायरेक्ट हे लिहा, हीट कॅपॅसिटी इज इटसेल्फ द वॉटर इक्विव्हॅलंट. Heat capacity is itself the water equivalent.
आपण काय करू, पहिले आपण ना एक थोडस कन्सेप्ट बाकी आहे थोडे बघू, अँड देन विल मूव ऑन टू क्वेश्चन आन्सर्स. ठीक आहे. ही स्टेटमेंट लिहिली आहे ना की हीट कॅपॅसिटी इज इटसेल्फ द वॉटर इक्विव्हॅलंट. हीट कॅपॅसिटी मध्ये पण हेच केलं ना, मास इंटू स्पेसिफिक हीट. तर नेक्स्ट टाका ट्रान्समिशन ऑफ हीट. कारण क्वेश्चंस फार भारी बनतात, मैं दिखाऊंगा. ट्रान्समिशन सोबत आपण आणखीन एक वर्ड बघितला होता, दॅट वॉज डिसिपेशन. डिसिपेशन काय होतं? कन्व्हर्जन ऑफ एनर्जी इनटू युजलेस फॉर्म्स. म्हणजे जी एनर्जी आपण यूज नाही करू शकणार त्या फॉर्म मध्ये जर कन्वर्ट होत आहे तर त्याला काय म्हणणार आहे आपण? डिसिपेशन. याच्यावर नाही आठवलं. So you have two statements. This is statement 1, which says that forest is renewable source of energy. ठीक है. And statement 2 is they help in betterment of environment. ठीक आहे. तर तुमचे दोन स्टेटमेंट त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन आहे 1 इज बोथ आर ट्रू, and 2 is the explanation of 1. ठीक है. नेक्स्ट ऑप्शन आहे बोथ आर ट्रू, but 2 is not the explanation of 1. त्याच्यानंतर 1 is true, 2 is false, and the next 1 is false, second is true. सांगा आता. हा दिलंय ना रिन्युएबल नॉन रिन्युएबल सोर्सेस काय असतंय, काय सांगा मग आता. हा हाऊ मेनी फॉर 1. ऑप्शन ए कोणाचं आहे? कोणाचंच नाही. 2 इज नॉट द एक्सप्लेनेशन ऑफ 1. ऑप्शन बी पटकन सांगायचं, काय विचार नाही करायचा. 2 इज नॉट द एक्सप्लेनेशन ऑफ 1. किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. बापरे, मेजॉरिटी. देन थर्ड कोणाचंच नाही. फोर्थ ओनली 1. आणि बाकीचे करांनी कशालाच नाही केला हातवरती. अरे तुझा हात वरती होतो माहिती आहे, ऑप्शन कोणता आहे त्याच्यासाठी विचारलं. यशने पण नाही केलेला. हा फर्स्ट. ठीक. काय वाटतं, मेजॉरिटी शुड विन ऑर नॉट? हा फॉरेस्ट इज अ रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी असं कुठं लिहिलंय? हा झाड एकदा जळाल्याच्या नंतर वापस त्याचं झाड होतं का?
तेच झाड वापस होतं का? आपण काय लिहिलेलं आहे? रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी कॅन बी रिन्यूड, दे आर नॉन एक्झिस्टिबल. ते हेच होणार नाही, संपणारच नाही कधी. फॉरेस्ट संपतंय ना, डिफॉरेस्टेशन काय असतंय? झाडे लावा झाडे जगवा कशासाठी चालू आहे? सो सरळ सरळ आहे की दिस इज अ नॉन रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. हे स्टेटमेंट 1 चुकीचे आहे आणि स्टेटमेंट 2 इज द करेक्ट वन. They help in betterment of environment. This was the question asked in the AFCAT exam. आणि तुम्ही काय डोकं लावताय काय माहिती हे वालं देऊन. आणि हे क्वेश्चन या प्रकारचे ऑप्शन तुम्हाला आता सवय लावा, हे तुम्हाला एक्झाम मध्ये येणार आहे या प्रकारचे क्वेश्चन. तुम्हाला हे समजता आलं पाहिजे की हे याचं एक्सप्लेनेशन आहे की नाही बरोबर. म्हणजे याच क्वेश्चन साठी नाही, इन जनरल. ओके, ट्रान्समिशन ऑफ हीट. हीट कॅन बी ट्रान्सफर्ड इन हाऊ मेनी फॉर्म्स, इन हाऊ मेनी टाइप्स? काल सांगून गेलो तुम्ही जाताना. In how many ways we can transfer heat? सब अनपढ़ बेटे है ना, एक कला नहीं माहिती. लिहा त्याच्यामध्ये. There are 3 processes of heat transmission. There are 3 processes of heat transmission. 1 कोणता आहे? कंडक्शन. मग काय होत असतंय कंडक्शन मध्ये? काय होतं कंडक्शन मध्ये? कंडक्शन मध्ये काय होतं हे तर सोडा. कंडक्शन कोणते टाइप्स ऑफ मटेरियल दाखवू शकतात ते तर सांगा. बाकीचे नाही. काय होत असतंय कंडक्शन म्हणजे काय एक्झॅक्टली? बरोबर दिशेला चालले तुम्ही. आणखी काय आहे पुढे, काय आहे जरा सोच की बताओ. लावा थोडस डोक्याला जोर लावा जरा. ते तर दरवेळेसच होतंय. त्याच्यामध्ये कंडक्शनचं काय आला? कंडक्शन मध्ये होतं काय? हीट ट्रान्सफर फ्रॉम हाय टू लो. हे तर सगळ्या ठिकाणी होणार. आयदर इट इज कंडक्शन और सम अदर प्रोसेस. बट व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ कंडक्शन? कंडक्शन मध्ये स्पेसिफिकली एक गोष्ट होत असते, ती काय? वो तो सब में होगा. कंडक्शन मध्ये काय वेगळं होणार आहे? अर्ध्या रस्त्यापर्यंत तुम्ही पोहोचले. आता मी ते रिपीट नाही करणार. तू विचार कर की मी अर्ध्या रस्त्यापर्यंत कधी पोहोचलो होतो. लिहा त्याच्यामध्ये. काय बोलला होता तू? कशामध्ये होतं कंडक्शन? इन सॉलिड्स. सॉलिड्स मध्ये पार्टिकल्स त्यांची जागा सोडू शकतात का? पार्टिकल्स जागा सोडू शकत नाही. मग हीट ट्रान्सफर कशी होईल? बाय व्हायब्रेशन. आणि विदाउट द ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल्स हीट कंडक्ट होतीये. एक्सपेरिमेंट केला होता. त्या स्टँड वरती मेनचे ठिपके ठेवलेले होते. एका साइडनी गरम केलं, इकडचा पण मेन वितळला होता. कशामुळे?
अरे एक्सपेरिमेंट सोडा, घरी कुकर मध्ये भात शिजवलाय कधी? गॅस खालून लागलेला असतो, हँडल कसं काय गरम होत आहे आणि असं भाजून थोडसा गॅस वरती जात असतो है ना. हा, इट हॅपन्स बिकॉज ऑफ कंडक्शन. गॅस तुम्ही वरतून थोडी लावला होता, गॅस तर खालून लावला ना, मग कुकर वरतून का गरम होत असतंय किंवा पातेलं वरतून का गरम होत असतंय? बिकॉज हीट कंडक्ट झाली आहे. तर हीट कंडक्ट झाली म्हणजे खालचे पार्टिकल्स वरती आले आणि वरचे खाली गेले का? नाही ना, जे पार्टिकल्स जिथे होते तिथेच आहे. मग हीट तिथपर्यंत कसं काय पोहोचले? बिकॉज ऑफ द कंडक्शन. कळालंय? लिहा, in solids heat is transmitted without actual movement of particles. Without the actual movement of particles. आणि यालाच काय म्हणतात? कंडक्शन. जिथे ऍक्च्युअल मुवमेंट होत नाही पार्टिकल्सची त्याला काय म्हणणार आहे आपण? कंडक्शन. कंडक्शन मध्ये हीट ट्रान्सफर कशामुळे होईल? बिकॉज ऑफ द व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स. बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की हीट दिल्याच्या नंतर ऑब्जेक्ट्स एक्सपांड का होतात? बिकॉज देर इज अ कायनेटिक एनर्जी विच कम्स इन टू प्ले. जे पार्टिकल्स आहेत ते असे टाइटली पॅक्ड असतात, दे आर व्हेरी क्लोज टू इच अदर. जेव्हा आता हे व्हायब्रेट करायला लागतील, दे कॅन व्हायब्रेट इन दिस वे ऑर दिस वे, एनी वे. तर जेव्हा ते व्हायब्रेट करायला लागतील, दे विल मूव्ह अवे फ्रॉम इच अदर. त्यांना व्हायब्रेट करायला जागा लागेल, बरोबर का? जरी सुचत नसेल डोक्यामध्ये, आता जस्ट इमॅजिन करा की तुम्ही आता क्लासमध्ये बसलेत, सगळे शांततेत बसलेत, इथं मी गाणं लावलं, सगळे नाचायला लागले, तुम्हाला सगळ्यांना जागा पुरेल का नाचायला? इथे नाही ना. ऑब्वियस गोष्ट आहे, सगळ्यांना नाचताना सगळ्यांच्या आतमधला जनावर बाहेर येणार आहे. तर सेम वे त्यांचं पण तसंच होतं, त्यांच्या आतमधलं पण आता हीट बाहेर येणार आहे. तर ते काय करायला लागतील? व्हायब्रेट करायला लागतील. आणि व्हायब्रेट करताना दे विल रिक्वायर मोर अमाऊंट ऑफ स्पेस. त्याच्यामुळे ते काय होतात? दे विल एक्सपांड का होतात? बिकॉज दे स्टार्ट व्हायब्रेटिंग, अँड बिकॉज ऑफ दिस व्हायब्रेशन द एनर्जी इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पार्टिकल टू अनदर विदाउट द ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल्स. कंडक्शन मध्ये काय होतंय? विदाउट ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल्स. तर पार्टिकल्स कशामध्ये मूव्ह करत नाही? ओनली इन सॉलिड्स. लिक्विड मध्ये सुद्धा पार्टिकल्स मूव्ह करणार, गॅस मध्ये सुद्धा पार्टिकल्स मूव्ह करणार. सो कंडक्शन कॅन बी सीन ओनली इन सॉलिड्स. सो कंडक्शन जिथे लिहिलंय त्याच्या पुढे ब्रॅकेट करून लिहा असं, ओनली इन सॉलिड्स. चला, कंडक्शन झालं. मग आता दुसरी प्रोसेस काय असते? विदाउट ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल्स. देन नेक्स्ट कोणती असते कंडक्शन नंतर? कन्व्हेक्शन. आता इथे विदाउट ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल्स होतं, तर मग आता इथे काय असेल? बिकॉज ऑफ द ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल्स. येऊ नका, थांबा. मध्ये लिहा, कन्व्हेक्शन मध्ये लिहा, द मोड ऑफ, नाही नाही नाही, थांबा. द ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम वन पार्ट ऑफ मीडियम to the another by actual movement of particles. यालाच काय म्हणतात? दिस विल बी कॉल्ड ॲज कन्व्हेक्शन. दिस इज कॉल्ड ॲज कन्व्हेक्शन. याच्यामध्ये काय होत असतंय? देर इज अ ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ आता पार्टिकल्स कोणत्या कोणत्या स्टेट मध्ये मूव्ह करू शकतात? दे कॅन लिव्ह देअर प्लेसेस इन लिक्विड अँड गॅस. लिहा है इन लिक्विड अँड
गॅस त्याच्या पुढच्या जागेमध्ये लिहा लिक्विड अँड गॅस, किंवा ज्यांना जागा नसेल खाली पण लिहू शकता कॅन हॅपन इन लिक्विड अँड गॅस. चहा बनवला सगळ्यांनी? कधी बिना दुधाचा चहा बनवलाय का? त्याच्यामध्ये काय होत असते, जर बिना दुधाचा चहा तुम्ही बनवायला घेतला, जर कोणी बनवला नसेल तर आज घरी जाऊन बनवून बघा. तर त्याच्यामध्ये काय करायचं असतं बघा, पाणी घेतल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही पत्ती टाकता, तर तुम्ही पत्ती उकळताना जर बघितली तर पत्ती अशी गोल फिरून वरती येत असते का? हा, वरती येते का अशी पत्ती? तर ते का बरं येत असते? इट इज बिकॉज ऑफ कन्व्हेक्शन. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जी पण गोष्ट गरम असते, whenever anything becomes hot it will start moving up. गॅस कुठून लावलाय तुम्ही? खालून लावलाय का गॅस असा? हा, तर खालून गॅस लावल्याच्या नंतर पाणी कुठलं गरम व्हायला सुरू होईल? ऑब्विसली खालचं पाणी गरम होईल, वरचं पाणी तर थंडच राहील ना. सो वरचं पाणी जर थंड आहे आणि खालचं पाणी गरम आहे, मी आताच काय सांगितलं, कोणत्या पण गरम गोष्टी कुठे सरकतात? वरती. तर हे पाणी आता गरम झालं, हे पाणी काय होईल आता? दिस विल स्टार्ट मुव्हिंग अप. आणि वरचं थंड पाणी काय होईल मग? खाली येईल. सो वरचं थंड पाणी खाली आलं, मग काय होईल? हे पुन्हा गरम होईल, मग पुन्हा काय होईल? हे वरती जाईल, पुन्हा वरचं पाणी थंड झालेलं राहील, ते खाली येईल, पुन्हा वरती जाईल. याच्यामध्ये काय होतंय? पार्टिकल्सची ऍक्च्युअल मुवमेंट होतीये, अँड दिस इज कॉल्ड एज द कन्व्हेक्शन. आणि हे कशामध्ये पॉसिबल आहे? लिक्विड अँड गॅस मध्ये. जर तुम्हाला हे बघायचं असेल तर तुम्ही पत्तीची मुवमेंट बघू शकता, कॉफी मध्ये होणार नाही. असं म्हणा कॉफी, मी कॉफी पितो, कॉफी मध्ये होईल का? जास्त शहाणपणा करायचं नाही, ठीक आहे. चहामध्ये काय होईल? तुम्हाला चहा पत्तीची मुवमेंट दिसून येईल, त्याच्यामुळे सांगितलं मी की चहा करून बघा घरी जाऊन, कन्व्हेक्शन. नाही नाही, हे असं थोडी होत असतं, आमची तर चहा तर आम्ही बघतच नाही, मग असं थोडी होत असणार. घरी जाऊन करून बघू शकता. देन नेक्स्ट कम्स द रेडिएशन. मग आता याच्यामध्ये काय आहे? हे क्या बोला है? पार्टिकल्स हलून झाले, पार्टिकल्स जागेवर ठेवून नाही झालं, मग आता हे तिसऱ्या याच्यात काय होईल? हा, इसमें क्या होगा? रेडिएशन आधी ऐकलंय ना, शब्द तर ऐकलाय, रेडिएशन काय असतंय मग? रेडिएशन तुम्हाला याच्यावरनं पण कळेल. बघा, जे पण दिलंय चेंज कशात ना कशात तरी इथं होणार आहे, आणि त्या बोर्डवरती पण दिलाय. इथे काय कशात होतं? त्याच्यानंतर काय आलं? मग आता काय येईल? हा, ऑल थ्री कसं होईल? तुम्हाला दिसते का त्याचं डिमोशन होत चाललंय? ते इथे नाही झालं का? मग इथे काय होईल? मग लिक्विड इथे नाही झालं का? मग इथे काय होईल? नो मीडियम रिक्वायर्ड. लिहा रेडिएशन मध्ये, लिहा transfer of heat from one body to another. Transfer of heat from one body to another without actual movement of particles. Without actual movement of particles involved. Without actual movement of particles involved. And आता हे जे पुढची स्टेटमेंट आहे याला अंडरलाइन करत लिहा. विदाउट हीटिंग द, विदाउट heating the intervening medium. Without heating the intervening medium. इंटरवेनिंग मीडियम म्हणजे काय? हा, दोन ऑब्जेक्टच्या मधला मीडियम. आतापर्यंत जर तुम्ही नीट बघितलं तर दोघांमध्ये कॉन्टॅक्ट असल्याची गरज होते का? सॉलिड मध्ये दोन पार्टिकल्स एकमेकांना चिटकलेले असतात का? सॉलिडचे दोन पार्टिकल्स एकमेकांना चिटकलेले असतात का? नाही.
असं कसं का होईल, जे चिटकलेले नसतील तर ते सॉलिड वेगळं नाही व्हायचं का? तर काय असतं त्याच्यामध्ये, पार्टिकल्स एकमेकांसोबत कॉन्टॅक्ट मध्ये असतात. इकडे सुद्धा काय होणार आहे, पार्टिकल्स एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे. बट रेडिएशन मध्ये पार्टिकल्स एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील, पण या दोन्ही याच्यामध्ये काय झालं होतं, ते पार्टिकल सुद्धा हिट झाले होते. बट इथं काय होणार आहे, विदाउट हिटिंग द इंटरवेनिंग मीडियम, म्हणजे आपल्याला हीट एक पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत ट्रान्सफर करायची असेल तर हे मध्ये जे आहे, जे पण मीडियम असेल नसेल आपल्याला काही घेणं देणं नाही. हे मधलं मीडियम गरम होता कामा नाही. इथे हीट नाही गेली पाहिजे आपली. हीट फक्त इथून इथे जाणार, बट इथे मध्ये हीट कुठेही कमी होणार नाही. म्हणा हा काय एनिवेअर डोर आहे का म्हणा, है ना, इथून हीट टाकली इथून निघाली, है ना, ऐसा थोडी होता है ना. बट तसं होत असतं. इट हॅपन्स बिकॉज ऑफ द रेडिएशन. Radiation starts from its initial body, ends at the final body and without hitting the intervening medium. आता तुम्ही हे तर ऐकलंय, सन पासून आपल्याला एनर्जी अर्थ वरती कशी येत असते, इट इज इन द फॉर्म ऑफ रेडिएशन ओनली. बरोबर का? तिथं कोणी आपलं हे आहे, पोस्टल सर्व्हिस आहे काही, आज इतकी हिटची ऑर्डर आली आहे, असं आहे का? नाही ना. तर याच्यामधली जी एअर आहे ती हीट होत असते का? आता तुम्ही म्हणणार उन्हाळ्यात तर गरम, सूर्य गरम असतो, गरमी तर होत असते, मग माउंट एव्हरेस्ट वरती का गरमी नाही होत? ते तर आणखी जवळ येता येतात आणि आणखी हीट कमी झाली असती, असं का बरं? बिकॉज जेव्हा अर्थ वरती रेडिएशन पडतं, अर्थ रेडिएशन नंतर बाहेर येत असतं, त्याच्यामुळे आपल्याला गरमी जाणवत असते. ओके. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर थर्मस बॉटल असते का? थर्मसच्या बॉटलला जर तुम्ही बाहेरून टॅप केलं तर तुम्हाला रिकामी जाणवते का ती बॉटल, इवन इफ इट इज फिल्ड? असं का बरं? ऐसा क्यों है? व्हाट इज द वर्किंग ऑफ थर्मस? सपोज अगर ये तुम्हारी थर्मस की बॉटल है, व्हाट इज द वर्किंग ऑफ दिस थर्मस बॉटल? कोणत्या कोणत्या लेयर्स असतात? असं बिलकुल म्हणायचं नाही की आम्हाला शिकवलेलं नाहीये, 8वीच्या टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला आहे. तर 8वीचं म्हणा, इथं 8 मिनिटं अगोदर काय लिहिलं आठवत नाही, है ना. हा, तर तो का बरं आहे? हा, याच्यावरती युपीएससीने प्रश्न विचारलेले आहे, टाइमपास नाही चालू आहे. ठीक आहे, तर तुम्हाला वाटत असेल हे काय, हे बॉटल शिकवायले आम्हाला, थोडी मिल्टनची फॅक्टरी टाकायची आहे, है ना. असं काही नाहीये, याच्यावरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. का बरं असतंय असं, बॉटलचं स्ट्रक्चर वगैरे सगळं, तेव्हा जेव्हा येईल प्रश्न तेव्हा आठवायचं का, तेव्हा ते मिल्टनच्या बॉटलचा जोक नसता मारला, ऐकलं असतं. तर सगळ्यात पहिले तर हे जे बनवलेलं असतंय हे एक सिंगल लेअर असते का? इट इज मेड अप ऑफ 2 लेयर्स. थर्मासची जी बॉटल असते ती 2 लेअर मध्ये बनवलेली असते. पाणी कशामध्ये भरलं जातं? या आतमधल्या लेअर मध्ये आपलं काय असतंय, वी हॅव वॉटर ओव्हर हिअर. वॉटर ऑर वॉट एव्हर वी आर सपोज टू फिल, इट इज देअर. मग आता या मधल्या लेअर मध्ये काय, इथे काय असतंय? काय असतंय इथे? दिस इज मेड अप ऑफ व्हॅक्यूम. व्हॅक्यूमच का बरं मग आता? बिकॉज बघा, आता जर बाहेर गरमी आहे, देर इज हाय टेम्परेचर आउटसाइड बट वॉटर फील्ड इज कोल्ड, तर तुम्ही त्याला 2 घंट्यांनी जरी उघडलं पाण्याला तरी ते थंडच असतंय का? का बरं? बाहेरची हीट आतमध्ये आली का? नाही. का बरं? तुम्ही बॉटल बघा, इट इज ऑलवेज मेड शायनी फ्रॉम इनसाइड. हा जो आतमधला सरफेस आहे याचा, दिस इज शायनी सरफेस फ्रॉम इनसाइड. आता शायनी का बरं केलं जातं? शायनी सरफेस वरून काय होत असतंय, शायनी सरफेस
रिफ्लेक्ट्स द रेडिएशन. आपण आत्ताच बघितलं रेडिएशन काय आहे. इट इज अ मोड ऑफ ट्रान्समिशन ऑफ हीट. रेडिएशन मधून सुद्धा हीट ट्रान्सफर होत असते, आपण आत्ताच बघितलं. तर जर हीट हे जे रेडिएशन आहे हे आतमध्ये पोहोचलेच नाही तर हीट आतमध्ये येईल का? नाही. आणि आतमध्ये जे थंड पाणी आहे त्याच्यामधनं पण थंड रेडिएशन तरी बाहेर निघत असेल. अरे थंड रेडिएशन थंड जरी असलं तर इट इज हॅव्हिंग सम ऑर दी अदर एनर्जी. त्याची एनर्जी कमी असेल ऍज कम्पेअर्ड टू हॉट. बट असं कधीच होणार नाही की इट इज नॉट हॅव्हिंग एनी काइंड ऑफ एनर्जी. तर ती एनर्जी रेडिएशनच्या फॉर्म मध्ये पण बाहेर निघत असेल तर ती रेडिएशन इकडून इथे बाहेर निघतील का इकडे. तर या शायनी सरफेसला लागून काय होईल? दे विल अगेन रिफ्लेक्ट. रिफ्लेक्ट होऊन कुठे जातील? वापस आतमध्येच येणार इकडे. म्हणजे काय झालं, जी हीट होती आपली आतमध्ये भलेही कमी असो किंवा गरम पाणी ठेवलं तर ते गरम पण राहतं, तसं पण इमॅजिन करू शकता. बोथ वेज पॉसिबल आहे. तर जे गरम हीट किंवा व्हॉट एव्हर काइंड ऑफ हीट गेली तुमची त्या शायनी सरफेस लागून काय झालं, वापस रिफ्लेक्ट झाली. आणि जेवढी तुमची आतमध्ये एनर्जी होती ती काय झाली, कॉन्स्टंट राहिली आतमधली. आणि ऍट द सेम टाइम बाहेरची एनर्जी पण आतमध्ये आली आहे का? नाही. आणि जर इथे एअर ठेवलं असतं, इफ इट वॉज एअर, तर काय झालं असतं, या बाहेरच्या एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे एअर हीट झाली असते का? आणि एअर हीट झाल्यामुळे आतमधलं पाणी पण गरम थंड त्याचं टेम्परेचर बदललं असतं ना. त्याच्यामुळे काय ठेवलं जातं, दिस इज मेड ऑफ व्हॅक्यूम और सम बॅड कंडक्टर ऑफ हीट. दिस इज व्हॅक्यूम और बॅड कंडक्टर ऑफ हीट. जे स्वस्तवाले थर्मस बॉटल असतात, प्लास्टिकच्या बॉटल्स, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर येलो कलरचं कव्हरिंग असतं मध्ये. व्हॉट इज दॅट? दॅट इज दिस बॅड कंडक्टर ऑफ हीट. त्या बॉटलला मारल्याच्या नंतर ती रिकामी जाणवते का? प्लास्टिकच्या बॉटलला मारल्याच्या नंतर नाही. बट मिल्टनची बॉटलला मारून बघा तुम्ही, ती रिकामी जाणवते. का बरं? बिकॉज इट इज व्हॅक्यूम. रिकामी का जाणवणार आहे? कारण त्याच्या आतमध्ये काही नाहीच आहे. अरे रिकाम्या डब्याला मारल्यानंतर आवाज जाणवतो ना, तसंच तुम्हाला मिल्टनच्या बॉटलला मारल्याच्या नंतर जाणवेल. कोणाशी ढापून बघा, ढापून नका बघू, घेऊन बघा, त्याला मारून बघा, यू विल फील की ते आतमधून रिकामी आहे. इवन इफ इट इज फिल्ड विथ वॉटर. का बरं आहे? बिकॉज आतमध्ये व्हॅक्यूम आहे. आणि साध्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये बघा एक येलो कलरचं सबस्टन्स निघतं, दॅट इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट. का बरं? कारण आतमधली हीट, बाहेरची हीट आतमध्ये नाही गेली पाहिजे आणि आतमधली हीट बाहेर नाही गेली पाहिजे. कळालंय असं का बरं आहे? तर हे ड्रॉ करा आणि हे इफ एअर नका लिहू फक्त. नक्की समजले ना? याच्यावरती क्वेश्चन विचारले गेलेले आहेत की थर्मसचं स्ट्रक्चर असंच का बनवलेलं आहे. तर डायग्राम ड्रॉ करा आणि नंतर विल राईट द थेअरी ऑफ दिस. तर ही डायग्राम बनवल्याच्या नंतर हे सुद्धा लिहायचं आहे, शायनी सरफेस रिफ्लेक्ट्स द रेडिएशन. अँड ते लिहून झाल्याच्या नंतर हे स्टेटमेंट पण लिहायचे आहे, vacuum or the bad conductor of heat, vacuum or the bad conductor of heat avoids the transmission of heat, avoids the transmission of heat from the inner container, from the inner container, फ्रॉम द इनर कंटेनर. इनर कंटेनर म्हणजे कोणतं? हे जे आतमध्ये आहे ना, त्याच्यामध्ये आपण पाणी भरलंय ते कंटेनर. फ्रॉम इनर कंटेनर टू द आउटर सरफेस ऑफ द बॉटल किंवा ऑर द थर्मस. लिहिले. त्याच्यामुळे काय होईल, आपली हीट बाहेर जाणार नाही आणि बाहेरची हीट पण आतमध्ये येणार नाही.
काही लक्षात पूर्ण आता? ओके. तर नेक्स्ट लिहा ब्लॅक बॉडी. हेडिंग टाका ब्लॅक बॉडी. आहे अजून वेळ आहे. ब्लॅक बॉडी काय असते? ब्लॅक बॉडी कोणाला म्हणतात? हा, कोणाचं नाव आहे ब्लॅक बॉडी? लिहा त्याच्यामध्ये अ बॉडी विच कॅन ऍब्सॉर्ब. बस लिहा अ बॉडी विच कॅन ऍब्सॉर्ब all radiations. A body which can absorb all radiations at any temperature. And पुढे लिहा and emit the full radiation spectrum. The full radiation spectrum on being heated. The full radiation spectrum on being heated. It's called a black body. दिले ब्लॅक बॉडी काय आहे? विच कॅन ऍब्सॉर्ब ऑल टाइप ऑफ रेडिएशन्स. आणि जेव्हा त्याला गरम करतो आपण तर इट कॅन ऑल्सो एमिट द ऑल रेडिएशन स्पेक्ट्रम. त्याला काय म्हणणार आहे आपण? ब्लॅक बॉडी. तर ब्लॅक 100% ब्लॅक बॉडी इज नॉट येट प्रॅक्टिकली पॉसिबल. बट त्याच्यामध्ये लिहा मटेरियल्स लाईक black velvet, materials like black velvet or lamp black are close to being ideal black body. Ideal black bodies because there are plural form, right? आणि ब्रॅकेट मध्ये लिहा 98% ॲक्युरसी आहे समजा त्यांची, किंवा 98% दे आर आयडियल. लॅम्प ब्लॅक म्हणजे काय? क्या हो सकता है लैम्प ब्लैक? हाँ, क्या भला है ये लॅम्प ब्लॅक? जेव्हा आपण दिवा लावला जातो, दिव्याच्या वरती जर का काही ठेवलं तर ते काळं होतं का? तर ते जे काळं असतं त्याला काजळ पण म्हणतात काही काही, की दिव्याच्या वरती काजळ जमा झाली आहे म्हणून, राईट? तर ते जे असतंय त्यालाच काय म्हणतात? लॅम्प ब्लॅक. That is, it comes to a ideal black body. Okay. And आणखी नेक्स्ट स्टेटमेंट लिहा. हेडिंग टाका न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो. ऍप्लिकेशन बेस्ट. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. कूलिंग COOLING. कूलिंग त्याच्यामध्ये लिहा खाली द रेट ऑफ कूलिंग ऑफ अ बॉडी. द रेट ऑफ कूलिंग ऑफ अ बॉडी is directly proportional. The rate of cooling of a body is directly proportional. It's directly proportional to the temperature difference. To the temperature difference of body and surrounding.
म्हणजे काय आता, क्या समझ में आया आपको? हाँ, काय समजलं तुम्हाला? त्याच्यामुळे असं म्हणायचं आहे की जर एखादं गरम ऑब्जेक्ट आहे, सपोज तुम्ही पाणी गरम केलं, पाणीचा बॉइलिंग पॉइंट किती? 100 डिग्री सेल्सिअस. आणि पाण्याचा मेल्टिंग पॉइंट किती? 0 डिग्री सेल्सिअस. आणि पाण्याचा फ्रीजिंग पॉइंट किती? एकच आहे मेल्टिंग पॉइंट आणि फ्रीजिंग पॉइंट. हा, वेगळा असायला पाहिजे ना. सेम आहे पक्का. तर इट इज सेम. मेल्टिंग पॉइंट किंवा फ्रीजिंग पॉइंट वॉटरचा एकच आहे, दॅट इज 0 डिग्री सेल्सिअस. रूम टेम्परेचर किती सांगितलं होतं मी? 27 डिग्री सेल्सिअस. ह्युमन बॉडीचं टेम्परेचर किती आहे? 37 डिग्री सेल्सिअस. तर कमिंग बॅक टू न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग, त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे? काय डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला? टेम्परेचर डिफरन्स, राईट, ऑफ द बॉडी अँड सराउंडिंग. सपोज आता आपण हेच पकडू, आता ही साधी बॉटल आणली आपण डीमार्टची 20 वाली, जास्त खर्च नाही आता. ठीक आहे, काय केलं आपण? याच्यामध्ये गरम पाणी आहे, इतकं पण गरम नाही की ती बॉटल लगेच चूस होऊन जाईल, पण इट इज हॅव्हिंग सम हॉट वॉटर इन इट. आणि रूम टेम्परेचर किती आहे आता? 27 डिग्री सेल्सिअस आपलं रूम टेम्परेचर आहे. याच्यामध्ये जे पाणी आहे, से दॅट इज ऍट 80 डिग्री सेल्सिअस. या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा झाला? 53 डिग्री सेल्सिअसचा डिफरन्स आहे का? तर जसा जसा हा डिफरन्स कमी कमी होत जाईल, तसा तसा त्याचा रेट ऑफ कुलिंग जी आहे ती काय होत जाईल? कमी कमी होत जाईल. म्हणजे काय? आता जेव्हा ते 80 डिग्री सेल्सिअस वरती आहे, आपण 2 मिनिटानंतर जर बघितलं तर त्याचं टेम्परेचर झालंय आता किती? से 50 डिग्री सेल्सिअस झालंय. नाउ दिस वॉटर इज ऍट 50 डिग्री सेल्सिअस. आणि या 50 डिग्री सेल्सिअस मध्ये आणि 27 डिग्री सेल्सिअस मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 23 डिग्री सेल्सिअसचा. तर अगोदर डिफरन्स किती होता? इथे होता 53 डिग्री सेल्सिअसचा, राईट. आता किती झाले आहे? 23 डिग्री सेल्सिअसचा. तर आता जर याच्यानंतर आपण 2 मिनिटांनी जर बघितलं तर आपलं टेम्परेचर जे आहे ते 50चं फक्त 40 होईल. अगोदर डिफरन्स कितीचा झाला? 80 पासून 50, 30 डिग्री सेल्सिअस कमी झालं 2 मिनिटांमध्ये. आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण 2 मिनिटांनी बघतोय तर फक्त 10 डिग्री सेल्सिअसनीच का कमी झालं? दिस इज व्हॉट द न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग सेज. डिफरन्स किती होता अगोदर टेम्परेचरचा? 53. इथे किती झालाय आता? 23. डिफरन्स कमी झाला, रेट ऑफ कुलिंग पण काय होईल? कमी होईल. यांचा डिफरन्स काय होता अगोदर? 53. हाय असल्यामुळे वी सॉ हाय चेंज इन टेम्परेचर. नाउ तो डिफरन्स जो आहे तो कमी झाला अँड देन वी सॉ लो चेंज इन टेम्परेचर. 50चा आता फक्त 40 झालं. अगोदर 80चं 50 झालं होतं. 30 डिग्री सेल्सिअसचा डिफरन्स आला होता 2 मिनिटांमध्ये. आणि आता सेम 2 मिनिटांमध्ये 10 डिग्री सेल्सिअसचा का फरक आला? तर बिकॉज आता जो डिफरन्स होता त्यांच्या टेम्परेचर मधला तो आता कमी होत गेला. कळलं काय बोललो तर मी? पक्का. दिस इज व्हॉट द न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग इज. कळलं? याच्यावरती तुम्हाला ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन जास्त विचारतील. दे विल नेव्हर आस्क यू व्हॉट इज न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. दे विल नॉट इवन मेन्शन की इथे न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग वापरायचे की काय वापरायचंय. यू शुड नो. कळलं? याच्यावरती तुमच्या टेस्ट मध्ये क्वेश्चन येणार आहे. हे मेरे पास पिटारे में सब रखता हूं मैं. देन लिहा आपल्याला लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सची काही गरज नाहीये. दॅट इज समथिंग
याच्यामध्ये आयसोथर्मल प्रोसेस, म्हणजे सरळ एक 3 हे टाका, नंबर टाका. फर्स्ट असेल या डायरेक्ट आयसोथर्मल प्रोसेस. काय असतंय आयसोथर्मल? What do you understand by isothermal process? हा बताओ बताओ बताओ. आयसोचा अर्थ काय सगळ्यात पहिले? What do you mean by ISO? हा आयसोचा मीनिंग असतोय, लिहा, सेम और इक्वल. लिखो लिखो. आयसो मीन्स इक्वल. Wait, I am finding the exact word. Yes, ISO means exactly equal. तर थर्मल म्हणजे काय येईल आता इथे? Where the final and the initial temperature is same. मग आता आयसोथर्मलला काय लिहिणार? लिहा, a system in which temperature remains constant. A system in which temperature remains constant. तर मग आता माझा प्रश्न आहे, जरा सोच के बता. ठीक आहे. इफ आय एम बॉइलिंग द वॉटर, 0 पासून सुरू केलं, माझ्याकडे बर्फ होता. I kept on increasing the temperature. When I came from 0 to 100, काय होईल? माझं टेम्परेचर वाढत चाललंय बॉडीचं. तर इज दिस आयसोथर्मल प्रोसेस? टेम्परेचर वाढतंय माझ्या बॉडीचं, तर आयसोथर्मल प्रोसेस आहे का हे? नाही. मी आताच काय सांगितलं, फायनल टेम्परेचर इज नॉट इक्वल्स टू द इनिशियल टेम्परेचर इज चेंजिंग. सो इज दिस आयसोथर्मल प्रोसेस? सगळ्यात पहिले तर नाही. पाणी मी 0 पासून 100 डिग्री पर्यंत नेलं. मग आता 100 वरती गेल्याच्या नंतर काय होईल? Water will start boiling. So now tell me, is the boiling process isothermal or not isothermal? कसं काय? असं कसं काय वाटत नाही? तुझं हिट देऊ लागलंय. हा, सो जेव्हा वॉटर गरम होत असतं, इफ द वॉटर इज बॉइलिंग, its temperature is not exceeding 100 degree Celsius, it will max reach to 100 degree Celsius. कळलं काय बोललो मी? सो त्याच्यामध्ये लिहा, बॉइलिंग ऑफ वॉटर इज अ आइसोथर्मल प्रोसेस. स्टार करून लिहा हा पॉइंट. बहुत बार पूछा जाएगा एग्जाम में. तिथे काय म्हणणार आहे? वॉटर तर बॉइल होतोय म्हणजे टेम्परेचर वाढत असेल, आइसोथर्मल कसंच होईल? बट ना, boiling of water is a isothermal process because water boils. पुढे लिहा, because water boils at 100 degrees Celsius only. Because water boils at 100 degrees Celsius only. तर मग सिमिलरली मेल्टिंग ऑफ आइस आइसोथर्मल होईल का? अरे आईस फक्त मेल्ट होतंय. आय एम नॉट सेइंग इट्स टेम्परेचर इज इंक्रीजिंग और वॉट एव्हर. तर ते आयसोथर्मल प्रोसेस असेल का? ऑब्विसली असेल ना. आईस पण 0 डिग्री सेल्सिअस वरती आहे. वॉटर जेव्हा वॉटर पण एक्झिस्ट ऍट 0 डिग्री सेल्सिअस, हे माहितीये. मग ते वॉटर कसं आणि आईस कसं हे कसं समजायचं? जेव्हा त्याला लॅटंट हीट ऑफ फ्युजन भेटते. लॅटंट हीट माहितीये काय असते? झालंय का आपलं लॅटंट हीट? नाही झालं ना. साला लॅटंट हीट का पे गया फिर? कसं राहिलं?
अरे असं कसं काय झालं? लॅटंट हीट कशाने हुआ? लिया लिया, लॅटंट हीट लिया, हेडिंग टाका. तो इम्पोर्टेंट टॉपिक रहेगा ना पीछे, ऐसा थोड़ी चलेगा. तर सगळ्यात पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर तर द्या की वॉटर कॅन ऑल्सो एक्झिस्ट ॲट 0 डिग्री सेल्सियस अँड आईस कॅन ऑल्सो एक्झिस्ट ॲट 0 डिग्री सेल्सियस. मग दोघांमध्ये कसं काय 0 डिग्री वरती आईस पण आहे वॉटर पण आहे, ऐसा कैसे हो सकता है? इट हॅपन्स बिकॉज ऑफ द लॅटंट हीट ऑफ फ्युजन. फ्युजन म्हणजे काय आला आता? हा, वो फ्युजन आलं. हे फ्युजन म्हणजे काय असतंय? चेंजिंग ऑफ स्टेट फ्रॉम लिक्विड टू सॉलिड. तर आता पाण्याला वॉटर पासून आईस मध्ये कन्वर्ट व्हायचंय, सो इट विल नीड लॅटंट हीट ऑफ फ्युजन. कळलं? आणि ती जी एनर्जी असेल विच द वॉटर विल गिव्ह अवे, त्याच्यापासून काय होईल? इट विल कम इन द स्टेट ऑफ आईस. तुम्ही लिहा द वर्ड लॅटंट मीन्स हिडन. Thus latent heat is the amount of heat absorbed. आता जसं जसं एक एक नवीन नवीन शब्द येतोय तसं तसं आणखी ये टॉपिक तो और बढ़ता जा रहा है. Can you tell me the difference between absorb and adsorb? ये तो दोनों तो एक ही है बना है ना. Absorb and adsorb. साला आज तक तो दोनों को एक ही समझते आ रहे थे. हाँ, काय काय? हा, ऍब्झॉर्ब आणि ऍडझॉर्ब मध्ये काय फरक आहे? हा, तन्मय काहीतरी म्हणतो ऍब्झॉर्ब म्हणजे ऍब्झॉर्ब ऍडझॉर्ब. हा, तर काय करा, तुमच्यावरती हे इथे हे जागा असेल ना मार्जिन मध्ये, सो यू राईट ऍब्झॉर्ब आणि ऍब्झॉर्ब साठी यू ड्रॉ वन डायग्राम विच इज कि सपोज ये कुछ ऐसा मटेरियल है तो ये इसके अंदर भी जाएगा एब्जॉर्ब मध्ये. एंड व्हेन इट इज एडझॉर्ब, एडझॉर्ब साठी काय होईल? इट विल ओनली रिमेन ऑन द सरफेस. त्याच्यासाठी लिहा takes the other particles inside and it is the adhesive property. adhesive property म्हणजे काय झालंय आपलं? adhesive आणि cohesive काय असते? adhesive टू डिफरंट बॉडीज, दोन डिफरंट बॉडीज आहेत का इथे? आता मी वरती का ड्रॉ करायला सांगितलं? कारण स्टेटमेंट बाकी आहे. तिथेच ड्रॉ केलं. स्टेटमेंट कशी लिहिणार?
ओके, लिहिलंय कुठपर्यंत लिहिलं होतं आपण? ऍब्झॉर्ब पर्यंत, राईट. सो ऍब्झॉर्ब्ड ऑर रिलीज्ड, absorbed or released by a substance undergoing a change of state, by a substance undergoing a change of state. म्हणजे जर एखादा स्टेट आपल्याला चेंज करायचा असेल तर त्या चेंज इन स्टेट होताना जी एनर्जी द्यावी लागते ती काय असते? लॅटंट हीट. आता लॅटंट हीट इज ऑफ टू टाइप्स, दॅट इज लॅटंट हीट ऑफ फ्युजन और लॅटंट हीट ऑफ वेपोरायझेशन. त्याच्यामध्ये लिहा, मग काय लिहिणार? लॅटंट हीट ऑफ फ्युजन. लिहा, एनर्जी रिक्वायर्ड टू चेंज, energy required to change 1 kg of solid into liquid, 1 kg of solid into liquid at atmospheric pressure, at atmospheric pressure at its melting point. At its melting point. आता मी लॅटंट हीटला LH लिहितो, ठीक आहे. लॅटंट हीट ऑफ फ्युजन काय आहे? 1 kg ऑफ सॉलिडला काय करायचंय आपल्याला? लिक्विड मध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्याच्यासाठी लागणारी एनर्जी काय आहे? दॅट इज लॅटंट हीट ऑफ फ्युजन. हीट काय आहे? हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी ओनली. लिहिलंय ना आपण? पहिलाच टॉपिक आहे आपला हीट, टेम्परेचर अँड थर्मोडायनामिक्स मध्ये हीट. सो सॉलिडला लिक्विड मध्ये कन्वर्ट करायचं आहे ऍट ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजेच 1 atm अँड द मेल्टिंग पॉइंट. देन नेक्स्ट लिहा, लॅटंट हीट ऑफ इव्हॅपोरेशन. लॅटंट हीट ऑफ इव्हॅपोरेशन काय करावं लागेल आता याच्यामध्ये? 1 kg ऑफ लिक्विड लिहा, सेम स्टेटमेंट लिहायचे, फक्त लिक्विड टू गॅस लिहायचे. लिक्विड टू गॅस अँड मेल्टिंग पॉइंटच्या ऐवजी काय होईल? बॉइलिंग पॉइंट. अरे फक्त सॉलिड टू लिक्विडच्या ऐवजी लिक्विड टू सॉलिड आणि मेल्टिंग पॉइंटच्या ऐवजी बॉइलिंग पॉइंट. बाकी सगळे स्टेटमेंट सेम आहे. आणि त्याच्यानंतर लिहा, एक स्टार करून एक पॉइंट लिहा, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. मध्ये लिहा, ड्यूरिंग बॉइलिंग अँड मेल्टिंग, ड्यूरिंग बॉइलिंग और मेल्टिंग लिहा, ड्यूरिंग बॉइलिंग और मेल्टिंग of a substance the temperature remains constant, the temperature remains constant. त्याच्यामुळेच आपण बॉइलिंग आणि मेल्टिंगला आयसोथर्मल प्रोसेस म्हणलं आहे. त्याचं रिझन आता आलं इथे. टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट कशामुळे? बिकॉज ऑफ लॅटंट हीट ऑफ, बिकॉज ऑफ लॅटंट हीट, एवढंच लिहा, बिकॉज ऑफ लॅटंट हीट.
उद्या थोडंसं मी आणखी दिली याच्यावरती बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट आणि प्रेशर टेम्परेचर यांचा काय संबंध आहे तर थोडासा वो भी पढ़ेंगे कल एंड विल डिस्कस सम क्वेश्चंस. सांगितलं थोडंसं आता तासात लवकर होईल बट अभी हे टॉपिक्स तुमच्या एक्झामला येणार आहे तर विल डिस्कस अबाउट इट. ओके. असं काही नाही की उद्या टाइमपास मारू म्हणून आपण नाही काहीतरी कामाचंच राहिलं अँड यू विल सी दिस टाइप ऑफ क्वेश्चंस योर एग्जाम. तब मेरे को याद करना साला सिखा के गया था है ना.